नमस्कार मंडळी. आता आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मंडळी यूट्यूब चॅनलमध्ये. आता मी आणि माझा दादा आलेलो आहे ठाण्याला. आज मी पहिले ठाण्यात राहायचो, आता दिव्याला राहतो. आता आमच्या ठाण्यातल्या जुन्या एरियात ज्या राहायचो मी, तिकडच्या गणपतीचं म्हणजे जिजामातानगरच्या राजाचं आज आगमन सोहळा आहे. तर आज आम्ही त्यासाठी आलेलो आहोत ठाण्यामध्ये. तर आता बघूया आपलं आगमन वगैरे कसं होतं आहे. आता आम्ही चाललो आहे. आता आम्ही माझीवाड्याच्या इकडनं थोडं पुढे आलो आहे. आता नितीन कंपनीला पोचलो आम्ही. आता आपण बघत राहूया गणपती बाप्पाचं आगमन. आधी मी दादा या घरी जाईल, नंतर मग तिकडनं गणपती आगमनाला अजून टाईम आहे खूप. संध्याकाळी 7:30 वाजता म्हणजे आगमनासाठी आम्ही निघणार आहोत. तर आपण आगमन वगैरे सगळं बघूया. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. कसं वाटतं ते सांगा. हे बघा अक्षयचं घर. अक्षय शेठचं घर. हा बघा अक्षयचं लहानपणीपासूनच हे खेळ नाही. आम्ही जेव्हा म्हणजे 3-4 वर्षाचे होतो ना तेव्हापासून अक्षयचं खेळ नाही. बाप्पा गणपती बाप्पा यांच्याच आगमनाला आम्ही जाणार आहे. आता मी चाललोय मगदाच्या घरी. मगदाच्या घरी जाऊया, त्याला पण जरा भेटूया. त्यांच्याकडे बरेच दिवस गेलेलो नाही. ते जरा अंधार आहे त्यामुळे घ्या चालू. आधी सांग ना, बिस्किट घेऊन जाणार आहे मग. भाऊ कोण आहे? मी नाव काय? नाव काय? नाव काय? काका माहिती कोण काका? नाव काय? नाव काय? काका माहिती नाव काय? काकाचं नाव काय? विसरला? हा बघा हाच तो हराणी. पहिले एकदम लहान होता, आता केवढा आलाय बघा. 2.5 वर्षाचा झालाय. 2.5 वर्षाचा. आमचं पडीक ठिकाण हे बघा. माननीय श्री साहिलजी गोरिवले आमचे दादासाहेब. इथेच आम्ही लॉकडाऊनमध्ये सगळे असे पडीक असायचो. 3-4 तारखेला कोकणातली माणसं गावाला जायची प्लॅनिंग बघा चालली यांची. बघा भेटलंय आता मला मित्र क्लासमध्ये. आम्ही सोबतच असायचो 12वीला. श्रवण. आता गणपतीचे हे गणपतीसाठी ब्लॉगिंग केलं तर सगळ्याला एकेकाला भेटणार आहे. मच्छा होते नुसता. म्हणजे वैष्णवी आली आम्हाला भेटायला. वैष्णू से हाय. ब्लॉगमध्ये समजतं की नाही? नॉनसेन्स. बघा भेटलेत आमच्या क्लासचा गँग बँग. बोरं चाललेलं आहेत गणपतीच्या आमच्या आगमनाला. सगळे आम्ही चालत चाललोय. आता जिजामातानगरवरून आम्ही किसन नगरला चाललोय आणि कोणालाच रस्ता नाही माहिती आहे. आता तो समोर तन्मय नावाचा पोरगा चाललाय. तो लाईव्ह लोकेशनवर चाललाय. त्याला एका पोराने लाईव्ह लोकेशन पाठवले. चालायला रस्ते नाही माहिती आणि कुठून पण आणतात. पाऊस वगैरे पडतोय तरी पण आम्ही विजत चाललोय. बघा सगळ्यांच्या हातात छत्र्या वगैरे चाललोय. आता जाऊ गणपती बाप्पाची मूर्ती बघू. नाहीतर पहिले मी इथे राहायचो तेव्हा आम्ही दररोज मूर्ती वगैरे बघायला जायचो, कारण की तेव्हा जवळच मूर्तिकार असायचा. पण आता इकडे ते मूर्तिकार बरोबर मूर्ती बनवत वगैरे नाही, रंग वगैरे देत नाही. त्यामुळे आम्ही किसन नगरला मूर्ती बनवायला देतो. त्यामुळे किसन नगरला जावं लागतं आहे. आता मी ज्ञानेश्वर नगर साईडला आहे. मागणं सगळेजण येतात. गँग बँग सगळे जर्सी घालून आहेत. मला जर्सी घालायचा कंटाळा आलेला. मी आले असतात. बघूया. सगळे आलेले आहेत गणपती. हा भाऊ इन्स्टाला यायला बघितलं असेल पोस्टमध्ये तोच. आता गणपतीला नारळ आणि विडा देऊन आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती उचलण्यात येईल आणि आमच्या ट्रॉलीवर ठेवण्यात येईल.
आपला ढीग आहे आपल्या जिजामातानगरचं गोविंद पथक हे थरांची एक सलामी देत आहे. बघत जा थरांवर जराचे रस्ता आहेत. आपल्या छोटा कृष्णाने चढलेला आहे वर, छोटा गोपाळ चढलेला आहे आणि थरांची उत्तम अशा प्रकारची सलामी देण्यात येणार आहे. बघा चढतात चढलेले त्याच्या प्रकारे उत्तम उत्कृष्ट दर्जाची सलामी दिलेली आहे आपल्या बाप्पासाठी, जिजामातानगरच्या राजासाठी. फायनली आमचा गणपती बाप्पा आमच्या मंडपाच्या इथं पोहोचलेला आहे. आता गणपतीच्या आगमनावरनं आम्ही निघालेलो. मी म्हणजे राहतो हे माझे पप्पा. आम्ही चाललो आहे दिव्याला राहतो ना. आता आम्ही ठाण्यात येतो. आता आम्ही चाललो आहे मस्त गणपतीचं आगमन वगैरे पूर्ण झालेलं आहे. अवतार बघा कारण मी गणपती ट्रॉली खेचत होतो ना, त्यामुळे सगळा असा अवतार असा आलेला आहे घामाने. अवताराकडे जास्त लक्ष नका देऊ. आजचा ब्लॉग मस्त झाला. वडा पोचला हे राहू दे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? खूप इंटरेस्टिंग होता. हे रोड्ड होता. त्यानंतर आपण वेगवेगळ्या गणपतीच्या सुंदर अशा मूर्त्या बघितल्या आणि त्यानंतर आपल्या जिजामातानगरच्या राजाचं आगमन झालेलं हे सगळं आपण या ब्लॉगमध्ये बघितलं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो आहे ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग शेअर करा आणि लाईक करा. आपल्या मंडळी या यूट्यूब चॅनलला नक्की आवर्जून सबस्क्राईब करा. चला बाय.